गेल्या मध्ये असं घडलं, आमचा एक मित्र चहा घेत होता हॉटेलमध्ये. नको का सांगू, म्हणजे घडलं त्यांना माहिती ना ते. तो चहा घेत होता आणि नेमकं मी गेलो, एकटाच होतो गाडीमध्ये. गाडी पास केली, मी माझा चहा घ्यायला म्हणून गेलो, पण मला काय माहिती होते हॉटेलमध्ये. आतमध्ये गेलो, त्याने मला पाहिलं. ओ बाबा या ना बाबा, बस ना. माझा मी बसतो, कोणी येणार नाही, बसा बाबा बस. आणि ज्याला सांगितलं त्याला सांगितलं, दादा. त्याने एक सांगितलं होता चहा अगोदर, तर एक मध्ये दोन. आमच्या दोघांचा शब्द संपेपर्यंत आमचा तिसरा मित्र आला. अरे म्हणजे या दादा, ते बसले. ते म्हणले दादा, एक मध्ये तीन. आम्ही तर काहीच बोललो नाही. आमचा शब्द संपेपर्यंत चौथा आला. ये ना परत सांगितलं, दादा एकात चार. आणि त्यानं एकात चार आणले. आम्ही ते चौघाने पेले. तो वेटर त्याला म्हणला, झालं का आणखी काय नाही म्हणलं. ओके. मग हा म्हणला बिल किती द्यायचं. वेटर म्हणला काही देऊ नका, फक्त कप धुवा. एक कपात 5-5 जण पे लागला. तुम्ही पैसे देऊ नका, मला कप धुवा पहिले ते म्हणला तो सहज भावनेमध्ये. मला ते मरणाची बुद्धी बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी. काय बोला त्याबद्दल. दररोज सकाळी उठलं की प्रसन्न व्हायचं. एक तर ते चीनसारखं शरीर दिलं नाही, नाकडोळे खूप छान दिले, दृष्टी चांगली दिली, दृष्टी दोष दिला नाही, सर्व चांगलं दिले. त्याने आणखी काय काय दिलं हे जर सांगत बसलो तर महिना संपून रात्र नाही. शेतातले धान्याचा विचार केला. किती बुद्धिजीवी माणसं असतील, कसे उपकार असतील. जंगलात आजही जर तुम्ही जर माझ्या आवडीचा चॅनल असतो डिस्कवरी, मी पाहतो. आपण जर ते डिस्कवरी पाहत असाल तर त्या डिस्कवरीला साऊथ आफ्रिकेच्या जंगलात आहे की नाही कसलं संशोधन चालू आहे. आपण आजपर्यंत कधीच प्राणी पाहिले, फक्त म्हणलो 4 लाख योनीतले वेगळे वेगळे, 3 लाख 7 लाख असं सगळे मिळून 84 लाख सांगतो आपण. पण त्या 84 मध्ये 83,99,999 बाजूला ठेवून मानवाच्या सन्माने विचार करतो. पण आजही समुद्रात असे काही मासे सापडले ज्याचा आजपर्यंत कोणाला शोध नव्हता. अशा वनस्पती सापडल्या ज्याला हात लावला तरी हात कटून जातो. दाताला जर पालाला तर दाता पडतात, त्याला दातपडी वगैरे सगळे तरी म्हणतात. कसं संशोधन झालं. म्हणून पूर्वीच्या लोकांनी एवढे उपकार करून ठेवलेत. त्यांचे काय म्हणाला शब्दात नाही. त्या शब्दाला दातृत्वाला काय शब्द आहे. मी तर म्हणतो पूर्वीच्या लोकांनी असा विचार केला असेल, एखाद्या ठिकाणी गेले असतील, तिने पाहिलं असेल तर काहीच नाही घराने, याला फुलं नाहीत, याला काही फळं नाहीत, आणि ते वाळून गेले एखादा पदार्थ, त्यानं सहज असं धरून उपटलं असेल. उपटल्यावर त्याला खाली उकळलो. अरे खाली कत्री आहे, ते होत्या भुईमुगाच्या शेंगा. ते पहिल्यांदाच पाहत होतं. त्याने असं हात लावून पाहिला, त्याला कळलं नाही. चांगलं फोडलं, शेंगदाणा खाल्ला, लावला शोध. इकडचा शेंगदाणा तिकडे गेला, तिकडचे सफरचंद. आपल्याकडे सफरचंद नाहीत. जे माणसं केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री जातात तिकडं हे झाडं सगळे आता जिथं गवते तसे झाडं दिसतात. त्यांनी इकडं पाठवले. एका पदार्था विचार करा कोणते कोणते काय काय. जेवढे खातो ना आपण पदार्थ, कसा शोध लागला असेल. या सर्वांनी उपकार करून ठेवलेत. एकाचा सांगत बसलो तर आपण 24 तास फक्त उपकारात जगतो. माऊलीच्या भाषेत बोलू, पाहे पा कापसाची पिठी, काय कापडाची होती पिठी, तो वेड त्याची पिठी कापड झाला. आपल्या अंगावरती नुसतं वस्त्रही तयार झालं, त्याच्या कापसापासून कापड बनलं जातं. कसलं नियोजन केलं असेल. त्याचे पण उपकाराचे. त्याच्याबद्दल काय म्हणाल, काय सांगू नाही, सॉरी काय म्हणाल, बोल नाही तुझ्या शब्द करता येतो. त्याच्या दातृत्वाला शब्दात नाही. भागवतातला श्लोक सांगतो, भजन करायचं. विठाला विठाला भागवतामध्ये भगवंत शुकाचार्याने वर्णन केले. व्याधस्य चरणम द्रोस्यचे वयव विद्या गदंदस्य का जात्री विदुरसे यादवपते ऋषिकिम पौरुषम कुब्ज्या किम नामरूप मध्ये किम किमत सुदामनो धनम भक्त्या तुष्यित केवरम नच गुणर भक्तिप्रिय माधव. 7 लोकांची लिस्ट दिली. व्याधस्य चरण, व्याधाचं आचरण होतं. द्रोस्यचे वयव, ध्रुवाला वय नव्हतं, पण तरी ईश्वराने त्याच्यावर कृपा केली, दातृत्व दिलं त्याला. व्याधाचरण द्रोस्यचे वयव का विद्या गदनस्य, गजेंद्रा कोणती विद्या होती. नक्र सुसादम आशाद्य गजेंद्रमपि कर्षती सयप्रस्थान शुनापी परिभूयते.
पर्यंतन विसुद्धन गणान गणेन मैस्वामनि विसृणम उत्थानोपि गदे गदेति निगदम पद्माम नवलोकैन निर्गच्छन परिजित गगपतीच्या रोमानावते ग्रह ग्रस्तंग मातकमंदुषी उद्धरेश्वर जनार्दना. शुकाचार्यांचे वर्णन केलंच की नाही. का जातुरी विदुर असे, विदुराला कोणती जात होती, सुदामेकडे कोणतं धनसंपत्ती होती, पण तरी भक्तिप्रियो माधव हा त्याने दिलं का, कारण तो देतोच. उदार तू हरी ऐसी कीर्ती जरा जरे आनंदई दोरी जता दिवाडे उदार तो हरी ऐसी कीर्ती जरा जरे आनंदई दोरी जता दिवाडे. टाळी वाजवा, टाळी. वाईट वाटू देऊ नका, मी फक्त शरीराचंच सांगत होतो. आत्ता शिक, आत्ता हात चांगले तर टाळी वाजवा. जर एखादा हात गेला ना, आयुष्यभर पश्चाताप करा. पाय असताना चालण्याची इच्छा होत नाही, नंतर संकल्प सुचतात. गेला असतो गोर धनला तर, गेला असतो नर्मदेला तर, असं नंतर वाटतं. लोकांचं चालणं पण मग वाईट पण वाटू लागतं. तसा हात आहे तोपर्यंत वाजवा. कधी पॅरालिसिस येईल. तुम्हाला शाप नाही दिलो मी कशाला शाप देऊ. कल्याण भिवंडी जायचं कथितला विनोद आहे, त्यांना कळला महिला मंडळ. तुम्ही माझ्या मित्राचा विनोद झाला, ते कोणालाही आशीर्वाद देते, कल्याण मस्तू कल्याण मस्तू. आणि त्यानं जेवढ्या लोकांना आशीर्वाद दिले ते सगळे कल्याणला राहायला गेलेत. म्हणून मी त्या दिवशी त्याला म्हणून आता कल्याण बंद कर. कधी पुणे म्हण, कधी भिवंडी म्हण, कधी धुळे म्हण, तिकडं असं जळगाव म्हण, जळगावच्या केडी शिटोडे महाराज सगळं डड करून. त्यामुळे हात येत ना, हात एक एक वस्तू पाहिजे, सर्व जागेवर दिली एक एक वस्तू सगळं. तर हे सर्व चांगले. आणखी पहा, हात वरती घ्या, सरळ घ्या, मागे घ्या, पुढे घ्या, कुठे पहा, येत किंचित. अरे असं एवढा सेकंदाचा बदल नाही, जेवढं डिस्टन्स सगळं सेम आहे. सगळं नकशिकांत पहा कसलं परफेक्ट दिलंय सगळ्या ठिकाणी. माणसाच्या बॉडीमध्ये 75,000 नाड्या आहेत. म्हणून जे श्वास त्याला ब्रेथ कंट्रोल म्हणतात. विपश्यना जे असते ना बौद्धांची मेडिटेशन, विपश्यना म्हणजे रात्री तुम्ही झोपलात ना, डोळे बंद करायचे झोपण्याच्या अगोदर, डोळे बंद करून तुमचं संपूर्ण मन तुमच्या नाकापाशी आणायचं. नाकापाशी आणायचं, पूर्ण कॉन्सन्ट्रेट नाकावरती. तुम्ही स्वतःच्या नाकावरती जर 2, 3, 4 मिनटं पाहता पाहता तुम्ही स्थिर व्हाल शांत अंधारामध्ये, तुम्हाला स्वतःच्या नाकात जाणारा श्वास आणि येणारा श्वास कळतो. ब्रेथ म्हणजे फक्त श्वास, रेस्पिरेशन, श्वासोच्छ्वास. जाणारा बाहेर आहे, येणारा जो थंड आहे की उष्ण आहे हे आपल्याला जाणवेल आणि तो आपल्याला मोजता येईल. आपल्या स्वतःचे श्वास आपल्याला काउंट करता येतात. आणि अशी साधनं केली म्हणून तर वेदांतात त्याला 10,800 दिवसा आणि 10,800 रात्री 21,600 असे काउंट केले गेले. केले पाहिजे साधनं. एक एक वस्तू पाहिली तर सगळं नीट चाललंय. हे हृदय जाग्यावर आहे. हे कुठून कशी हवा, त्याची आमच्या दोघांची एक चर्चा होती गाडीमध्ये. मी म्हणलो का रे गणेश, आपण मेलो म्हणजे काय झालो. ते म्हणलं मेलो म्हणजे मेलो. तसं नको म्हणलं, नीट म्हणलं. हां याची शंका होती असं. तर ते म्हणलं मेलो म्हणजे मेलो. त्यांना सांगितलं आम्ही दोघांनी त्याच्यावर मग रात्रभर म्हणजे कीर्तन करून आम्ही नाईटला निघालो होतो. ड्रायव्हिंग करता करता आपलं थोडंसं ऐकत ऐकत आम्ही चर्चा चालू होती. तेव्हा आमच्या डोक्यात ह्या शरीरातलं नेमकं काय बाहेर पडतं बुवा. लोक म्हणतात श्वास गेली, ज्योत मावळली, हार्ट गेलं. ते काय जातं नेमकं, कुठून जातं. 9 द्वारे पूर्वी मलाही शास्त्र पाठ आहे, तुम्हाला पाठ आहे. ते 9 दरवाजेतून जातं सगळं. ते तर मला पाठ आहे, तुम्हाला पाठ आहे ना. पण ते नेमकं काय जातं बुवा. लोक म्हणले श्वास थांबला. बरं शरीरासारखं शरीरच असतं ना, काहीतरी एक वस्तू असे जी अचानक देहामध्ये थांबते आणि लोक उचलून त्याला नेऊन जातात. बरं जे लोक आपल्याला खर्चटलं तरी म्हणतात काळजी घ्या, बोटा लावा, हात फुटलाय, थंडीचे दिवस आहे, पावडरमुळे फुटला असेल, वाजत प्रॅक्टिस करा, पावडर होतं ना घटना. लोक काळजी घेतात आपली. आपल्या बोटाला लागल्या तर त्याचे लोक 4 दिवस म्हणतात डोंट केअर, काळजी करा नका, काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत, आम्ही विथ येऊन असं येऊन तसं म्हणत राहतात लोक. युअर माय हार्ट अँड युअर माय हृदय, युअर माय ब्रेथ काही म्हणतात. आणि जे असं म्हणतात का तेच मेल्या सर्वात पहिली काडी लावतात. लावतात का नाही, जाता का नाही.
जो आपल्याला मानतो तोच लावतो ना. अग्निडाग देणारा कोण असतो? जो आपल्यावर ते प्रेम करतो. म्हणजे ज्याला आपल्याला ठेच लागली तरी सहन होत नव्हती, तिने आपल्याला पेटून दिले ना. झोपताना फक्त विचार करा, हेच पेटून देतात आपल्याला. मग त्यानंतर आपण नेमकं कुठं जातो? पापन पुण्य स्वर्ग नरकन दानन धर्मन पुण्य. झोपताना विचार केला हँग होऊन जाईल बुद्धी, फक्त असावी म्हणजे त्या विषयाची. त्या विषयाची रेग्युलर तर आहे आपल्याला मरणाची. आपण लोक उद्ध्वस्त केली सगळी, आपल्या बुद्धीचा जोड आहे का? पण त्या विषयाची. कारण मी बुद्धी शब्दावर आणि चातुर्याबद्दल ठोंबरे टाकले बोलले, सविस्तर बोललोय. असं एक एक विषय घेऊन बोलायला आवडतं मला. सर आज मला फक्त दातृत्व शब्द घेऊन बोलायचे. त्याला दानशूराला एक इंग्लिशमध्ये वर्ड आहे, फिलांथ्रोपिस्ट. डोनिट आणि डोनर हा शब्द सर्वांना पाठ आहे, पण ज्याला स्ट्रॉंग अध्यात्माचा शब्द म्हणतात दानशूर, फिलांथ्रोपिस्ट. आता गुगलला सर्च करा कीर्तन सुटले. आता थांबा, कीर्तन सुटले बरं का, कीर्तन सुटले सर्च करा. टोटल फिलांथ्रोपिस्ट ऑफ इंडिया. भारतात किती दानशूर आहेत? फक्त 6. किती? विकिपीडियाने ज्याची दखल घेतली ते गुगल कधी कधी येण्यासारखं करतोय. तुम्ही जर भारताचं नॅशनलाइज बुक टाकलं ना, म्हणजे भारताचं राष्ट्रीय बुक कोणतं, तर ते कन्फ्युज आहे गुगल. तुम्ही आता कीर्तन सुटल्या पहा सर, कीर्तन सुटल्या पान मला रिप्लाय द्या रात्री झोपताना. मी रात्री 2-3 वाजे पण झोपत नाही. परंतु तुम्ही कोणी पहा आणि सर्च करा भारताचं नॅशनलाइज बुक कोणतं आहे, आणखी गुगल कन्फ्युज आहे. मात्र तुम्ही थायलंडला क्लिअर करा, थायलंड देश आहे ना, थायलंड नॅशनलाइज बुक असं टाईप करा, तिथं एक करेक्ट नाव येतं फक्त रामायण. थायलंडचं नॅशनलाइज बुक रामायण आहे आणि शंका नाही, तेच येणार, बदलत नाही त्यामध्ये चित्रासह. 12 कन्फ्युजन. थायलंड परफेक्ट आहे. विकिपीडियावर दखल घेतली पाहिजे या घटनेची. मधल्या काळात आम्ही असे एक ऑब्जेक्शन घेतलं होतं की धर्मग्रंथाचे वेगवेगळे ग्रंथ दिले जात असेल, हिंदूंचा गीता, मुस्लिमांचं कुराण, ख्रिश्चनचं बायबल, तर कोर्टात सर्वांना एकच ग्रंथ का शपथ घेतल्या जाते, ज्याला त्याला धर्मानुसार दिल्या जावी. गीताच का असावी? एक तो नॅशनलाइज ग्रंथ असेल तर मग तो नेटला विके, ते खूप आमच्या डोक्यात चालतं. आम्ही त्याच्याविषयी संघर्ष करतो, अपील करतो, ऑब्जेक्शन चालू असतं. ते याकरता बोललो, हे 24 तास जर सगळं पाहिलं तर त्यानं काय काय दिलं. दानशूर लिस्टमध्ये सर्वात पहिलं भारतातलं नाव सांगतो पोरांनो तुम्हाला, दानशूर. भारतातला पहिला व्यक्ती 135 कोटी लोकसंख्येमध्ये ज्याची विकिपीडियाने दानशूर म्हणून दखल घेतली, त्या व्यक्तीचं नाव आहे अजय प्रेमजी, आझम प्रेमजी. विप्रो कंपनीचे मालक, विप्रो कंपनी ना त्याचे मालक. यावर्षी त्याने 135,000 कोटी दान दिलेत आणि त्या लिस्टमध्ये आपले नाव येते. 3 रुपये, 2 रुपये, 10 रुपये, त्याच्यात पावती आणि परत गरुडा कृपा तिथं आपल्याला येतं का विमान न्यायला 3-4 रुपयात. मुकेश अंबानीचा 6वा नंबर लागतो दानशूराच्या लिस्टमध्ये. बाकी दखल नाही घेतली कोणाची? फिलांथ्रोपिस्ट, दाता, दानशूर. तुकोबराय म्हणतात हे झालं रेग्युलर. जुनी लिस्ट काढी, त्याला एक वेगळंच वर्ड आहे. जुन्या दानशूरांना एक वेगळा वर्ड आहे, इनिसेंट फिलॉसॉफिस्ट असा काहीतरी शब्द आहे. मला तो आता करेक्ट होत नाही, पण जर आठवलं तर उद्या कथेत सांगेल. तर त्या दानशूरमध्ये कर्ण वगैरे आधी करून हे लोक येतात. पण या अनसेन फिलॉसॉफिस्ट आहे का नाही, म्हणजे पूर्व यापूर्वी जे धार्मिकमध्ये होऊन गेले या सर्वांची लिस्ट येते. पण या सर्वांनाही ज्यांनी उदार केलं त्या देवाचं नाव आहे गॉड, ईश्वर, अल्लाह, भगवान, विष्णू. आणि यांनी सर्व दिले म्हणून तो कोबराचा शब्द आहे, बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी आम्ही अविश्वासी सर्व भावे. मात्र आम्ही तुझ्यावर विश्वास नाही ठेवला, आम्हाला आजही तुझ्याबद्दल शंका आहे. मात्र तू आमच्याशी अत्यंत आनंदाने वागलास. उलट जगाला वाटतं आम्ही भक्ती करतो, पण ती भक्ती नसून ते सोंगे. कारण अंतकरणातली आणि अंतकरणातली क्रिया वेगळी आणि भावना वेगळी. दुसरं चरण, दंबेकारी भक्ती सोंगतावी जगा, दंबेकारी भक्ती सोंगतावी जगा, दंबेकारी भक्ती सोंगतावी जगा, दंबेकारी भक्ती सोंगतावी जगा, दंबेकारी भक्ती सोंगतावी जगा.
भजन घेतो मधलं कोणतं गाणं होतं आठवतं का? हा? मैं बरं खातो पोरांना कळलं का करा भजन विठोबा रखुमाई. हरी विठ्ठल वाजन टाळी. अहो एखाद्याची कला असते ती रिस्पेक्ट केला पाहिजे ना. पोरून टाळी वाजवते जोरात. गॉड गिफ्ट ही हां सगळ्याला येत नाही. आळंदीला हजारो पोरं जातात दिवस दिवस प्रॅक्टिस करतात आणि परत मग ते तालातच आहे नाही. ताला तिथं असतं का बाळा येत नाही. आमची परवा चर्चा झाली सुगत महाराज आपली की धागिने घेता देता सोपं तिथं का उतरणीच बळत नाही. आमच्या 4 ठाण्यात पोरगा होता बाबा नव्हत्या नामदेव बाबाला. त्याला नेमकी ती उतरणी येत नव्हती आणि ती उतरणी येत नाही म्हणून तेवढ्या तेवढं कणिक लावायचं आणि धागिनं तर वाजायचं. 5 मिनटं घेतून थांबतो. आपण देवापुढं अहंकार दाखवतो आपण भक्ती करत नाही. आळंदी पंढरपूर गाणगापूर आईवडिलाची सेवा तिथे पूजन सप्तामध्ये कीर्तन प्रवचन काकडा भजन नृसिंदी गोकुळाष्टमी रामनाम 24 तास तीर्थ वैकल्य करताना दिसतो का. थोडं बोलू तुम्हाला. मला ज्ञानेश्वरीची आवडी म्हणून बोलतो. आईसा अखंड भजन करी उगा न राहे क्षणभरी आघवेनी गावद्वारे आहे उजैशी. तू ज्ञानोबा बोलले तर वाईट वाटू नका मनाला पण थोडा त्याचा अर्थ सांगतो. मी कानात हात लावून बोलतो. ज्ञानोबा म्हणता गावातले सर्व पुरुष मेले तरी तिच्या कपाळाचं कुंकू जात नाही. तिला वेश्या म्हणतात. तशी आपली भक्ती. वार बदलला की देव बदलतो. व्यक्ती बदलला की आपला लगेच ऑनिस्ट निष्ठा कशाची निष्ठा हे डिवाइस सारखं काम आहे. डिवाइस माहिती ना डिवाइस मोबाईलचं जवळ आले की कनेक्ट होतो बाजूला की डिस्कनेक्ट होतं. तसं आपलं जो दिसतो त्याला म्हणतो बस आत्ता तुझीच आठवण काढली आणि थोडा बाजूला गेला की म्हणजे बरं झालं गेलं. देवाची तीच निष्ठा आहे. काल महाराजांनी वाक्य खूप चांगलं बोलले सारंगधर महाराज. देवाला नारळ फोडा ते म्हणले चांगला निघाला की पुसून खाते पुसून. ते म्हणले ना तुकडा पडला तरी पुसून खाते खाली पडलेला. आणि त्यांच्या भाषेत नाही बोलत माझ्या भाषेत बोलतो. ते दुसऱ्यांदा म्हणले असं बेंदाळ काय ते म्हणले. आणि जर का नारळ नासका निघाला की लोक म्हणतात पावला. किती धसका हा किती मोठा धोका आहे. केवढा धोका आहे हा. त्याला भक्तीचं सेंट्रलायझेशन म्हणतात. सेंटर करणे का थोडं मोकळंच बोलू. म्हणजे आपण जर मंदिरात चाललो ना तर आपण पायातली बूट आणि चप्पल अशा ठिकाणी ठेवतो. पुढं पाहिलं की देव दिसन मागं पाहिलं की बूट नाही कळलं. म्हणजे आपलं लक्षच असतं. अरे बाबा जो आपल्या जोड्याचं रक्षण करतो तो आपल्या जोड्याचं करणार नाही का. नाही कळलं. जो आपल्या जोड्याचं रक्षण करतो जो आपल्या साथीदाराला सांभाळतो तो जोड्याला पाहणार नाही. पण तुमचा विश्वासच नाही ना. अजिबातच नाही. तर एवढा विश्वास असला पाहिजे जरी आकाश वरपरो पाय ब्रह्मगोळ भंगा जाय वड बांधणार त्रिभुवन काय पर मी तुझीच चकारात्मक सांगायचं वाटप आहे का विठोबा. निष्ठा आणि नजरेतली धाक पडावा ईश्वराला याच्या निष्ठेपायी उद्ध्वस्त होईल जीवन. पण आपलं तसं नाही. दंबे करी भक्ती सोंग दावी जना. आपण फक्त लोकांना सोंग दाखवतो सोंग. आणखी थोडं स्पष्ट बोलतो बा काय माझा स्वभाव बनला त्याला मी काय करू शकतो पण बोलतो. बाप्पा बोलू हां तुमची निष्ठा आहे म्हणून बोलतो बाप्पा. जेवढे कीर्तनं जास्त झाले जेवढं गाणं जास्त झालं जेवढं वाजवणं जास्त झालं जेवढ्या तारखा जास्त वाढल्या प्रसिद्धी झाली तेवढा माणूस लोणचासारखा मुराला पाहिजे का नाही. कीर्तन जास्त करून कीर्तन करणं वेगळं आणि कीर्तन कळणं वेगळं. कीर्तन करता येतं कोणालाही पण कीर्तन कळत नाही. कारण कीर्तन करणाराही कीर्तन कळत नाही पण जेव्हा ते कळायला लागतं तेव्हा कीर्तन करू वाटत नाही. ते अहंकार का दाखवतात लोक. अवास्तव बोलतात का विनाकारण. आद्वा तद्वार ती पांडुरंगाची कथा आहे ती. तू सुरुवातीला रिक्वेस्ट केली का नाही पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संताच्या.
तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू. मी तुमच्या कृपेने कथेचा विस्तार. आपली किती लीनता असावी. तिने आपल्याला बोलतं केलंय. अरे तो एकाएकी जर तिनं बोलणं बंद केलं ना, चालता बोलता मेळ लागणार नाही. हे मोठमोठ्याचे खेळ झालेत, सेकंदात झाले. ज्यांना विश्वाला गवस निघायचे ठरवले असे उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे कोणास तरी ऐकावं लागतं. वडिलाचं ऐका, आईचं ऐका, गुरुचं ऐका, नाहीच कोणाचं ऐका तर बायकोचं ऐका. सकाळी माझ्या मित्राने एक मला मेसेज पाठवला. तो मला माझ्या बायकोचं ऐकलं लई चांगलं. मी कशावरून? तो म्हणला थांबा मी एक पाठवतो वाचा. ते लगेच पाठवलं. त्याने काय पाठवलं माहिती का? कौशल्य दशरथाने पत्नीचं ऐकलं, कैकईच रामाला वनवासात पाठवलं. ठीक आहे, त्याला वर जावं लागलं, त्याचा मृत्यू व्हावा लागला. पण मात्र राजा दशरथाची कीर्ती शिल्लक राहिली पत्नीचं ऐकल्याचा परिणाम. त्याने दुसरं उदाहरण पाठवलं. रामानं शितीचं ऐकलं. उद्या सांगणार आपण परवा दिवशी. हारणा पाठीमागे जा गेले. ठीक आहे, तिला रावणामागं जावं लागलं. रावण पराजित झाला. पण आपला पती चिरकाल स्वरूपामध्ये विजयी ठरला. पत्नीचं ऐकलं. ज्या उलट रावणाने मंदोदरीचं ऐकलं नाही, जळाला ना, नाही कळलं. दरवर्षी जळतो रावण असं तुम्हाला म्हणलं. तिचं ऐकलं पाहिजे. पत्नी चांगलं बोलते, सहचारिणी असते ती. तिला अर्धांगिनी म्हणतात. कार्येषु मंत्री करणेषु दास्यामध्ये कार्येषु मंत्री हा जो शब्द किती सल्ला देण्यामध्ये ॲडवाईस सल्ला देत असते ती, ते आपल्याला कळत नाही. याकरता बोललो, आपण जगापुढे देवाच्या पुढे भक्तीचं सोंग दाखवतो, त्याला आवडणारी भक्ती आपण करत नाहीत. चौथ मोटके पाहे ज्ञानोबा म्हणतात. आणि गणेशाची जी होय सावध शेमाय तुझाची दुर्वे. पुढे ओके. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अमासे ती तुला नागासे पंचमीच्या दिवशी. त्या तीच होई पुढची. टाळी वाजवा, कौतुक करायचं. एक तर ओव्या पाठ होत नाहीत, त्या पाठ झालेल्या इथं डोक्यात साठवत नाहीत. हे सोपं असतं कीर्तन करणं. एक तर ओवी पहिली पाठ करायची, ती डोक्यात साठवायची, परत तिथं आठवायची, परत ती लोकांना पाठवायची. हा ते सोपं नाही ना सगळं. नाही आठवत. चांगले माणसं सगळं पाठ करून येते. इथले की तिसरंच म्हणतात. आपल्या समोर ते आलेले आहेत, त्यांच्या हस्ते हे होईल, त्यानंतर पलीकडचं होईल. जय हिंद जय महाराष्ट्र. तरी लोक म्हणतात तुम्ही बोलत होते, लोक डुल्लत होते. इकडलं डोलणं बोलणं ठीक नाही. सोपं नसतंय. इथं किती जरी स्टडी करून आलं. आता मी सांगतो तुम्हाला, माझं काही टिप्पण नाही, पण काही डोक्यात नव्हतं. आम्ही अचानकपणे आता विषय झाला अभंगाचा. नाही तर मी कधी 2 वर्ष अभंगाला घेतलंच नाही कीर्तनाला. सहजपणे आठवणं. कधी कधी सांगतो त्याला पुत्रप्रेमाचा आनंद म्हणतात. आपल्या मनासारखा सिद्धांत आवडला की रात्रभर झोप लागत नाही. अरे खूप चांगला आठवला आज, असं मन म्हणतं रात्रभर. दंबेकरी भक्ती सोंगदावी जना. सहज वाजवताना हातातून एखादा पीस सहज निघून गेला ना, तरी स्वतःला करमत नाही, तो परत उमटत नाही. वाजवताना एखादा मुकडा तुकडा देखील लगधार जर सहज एखादी लगी निघून गेली, तर परत दुसऱ्याशी जरी तशीच वाजवायची म्हटलं तर ती उठत नाही, परत नाही बसत. ती त्याच्याच हातातून गेली असती पण परत येत नाही. युवराज सिंगनं 6 6 परत मारले, नाही जमले परत. ती जमले की जमलेच. एकदा सगळंच मिळून आलं की परत स्टेडियमच्या बाहेरच म्हणून. तो कोरा म्हणतात हे सर्व जमत नाही बाबा, त्याला मागावं लागतं. सोंगदावी जना अंतरी भावना वेगळी. एक वाक्य सांगतो तिसऱ्या चरणात जातो. मोह में राम बगल में छुरी. हेच उत्तर आहे त्याचं. अंतकरणातली भावना वेगळी आहे आणि लोकांना तो क्रिया करून दाखवतो वेगळं. मॅच होत नाही ती घटना. तुकोबरा म्हणले त्याचं कौतुक देवाच्या उदारतेचे तिथं नाही. मग कुठं उदर आहे? तिसऱ्या चरणात. चित्ताचा तू साक्षी तुझा सर्व. चित्ताचा तू साक्षी चित्ताचा तू